नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचे आता ग्राउंड संपलेले आहेत पोलीस शिपायाचे. काही मुलांचे बाकी असतील मुंबई आणि पुणे सोडलं तर. तर ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड संपत आलेले आहेत आणि काही जिल्ह्यांचे कट ऑफ सुद्धा लागलेले आहेत. तर आता भरपूर मुलांचे मला प्रश्न येत आहेत, की एस-आर-पी-एफचे हॉल तिकीट कधी मिळण्यास सुरुवात होईल आणि एस-आर-पी-एफचे ग्राउंडला कधी सुरुवात होईल? तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर आणि भरपूर मुलं मला Instagramवर सुद्धा कमेंट्स करत आहेत. मला मेसेज पाठवत आहेत मुलं आणि मुलीसुद्धा, की मला माझं ग्राउंड झालंय. आता एस-आर-पी-एफच्या ग्राउंडबद्दल माहिती विचारत आहेत आणि भरपूर मुलांना मुंबईला सुद्धा कमी मार्क्स आलेत, तर तेही मला कमेंट्स किंवा मेसेज करत आहेत Instagramवर ते. तर त्यांनाही मी तिथे सांगितलेलं आहेच आणि आता सुद्धा मी माहिती देणारच आहे, की आता मुंबई शहरचं मैदानी चाचणीचा जो कट ऑफ आहे, तो कधी लागेल आणि संभाव्य कट ऑफवरती तर मी व्हिडिओ बनवलेलाच आहेत आणि काही मुलांना कमी मार्क्स असल्यामुळे ते खूप घाबरलेले असल्यामुळे मला भरपूर सारे मेसेज करत आहेत Instagramवरती सुद्धा. तर त्यांनाही मी माहिती दिलेलीच आहेत. तर या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि Instagramवरती तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. हे ॲप नवीन आयडी तिथे उघडलेले आहेत. तर इकडे तुम्ही मला फॉलो करून प्रश्न विचारू शकता. तुमचे काही जर प्रश्न असतील, तर मला Instagramवरती तुम्ही विचारू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर सर्वात पहिले आपण एस-आर-पी-एफ संदर्भात जर माहिती बघितली, तर एस-आर-पी-एफचे हॉल तिकीट कधी मिळतील? तर 2 मार्च पासून जे आहेत आपले हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात होऊ शकते. तर चान्सेस 2 मार्चपासूनच आहेत. कारण की 8 किंवा 9 तारखेपासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते आणि काही जण म्हणत आहेत की 14 तारखेपासून होईल का? तर 8 ते 9 तारखेपासून मलाही वाटतं आहेत की मैदानी चाचणीला जे आहेत एस-आर-पी-एफच्या सुरुवात होईल आणि 1 ते 2 दिवसांचा मागे-पुढे फरक पडू शकतोय. तर 10 तारखेच्या सुरुवातीलाच म्हणजे 10 तारखेच्या पहिलेच आपलं मैदानी चाचणीला सुरुवात होईल आणि 7 ते 8 दिवस पूर्वीच जे आहेत आपले हॉल तिकीट येतील आणि वरणगावचं जे मैदानी चाचणीचं जे ग्राउंड आहे एस-आर-पी-एफचं, तर ते छत्रपती संभाजीनगरला होणार असल्यामुळे तिथेही अजून ग्राउंड संपलेले नाहीत, म्हणजे संपत आले असतील. तर मी याच्याबद्दल काही माहिती काढलेली नाहीत, पण तिथे वरणगावचं ग्राउंड होणार आहे छत्रपती संभाजीनगरला. तर अशी माहिती आहे. जशी त्याच्या संदर्भात माहिती येईल, तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल आणि मुंबई संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर अजून 10 ते 12 दिवस आपलं मैदानी चाचणी चालेल. म्हणजे 15 तारखेपर्यंत जे आपलं कट ऑफ लागून जाईल. 15 तारखेच्या सुरुवातीलाच जे आपला कट ऑफ जे लागेल मुंबई शहरचा आणि मला तरी वाटतंय 10 ते 11 तारखेपर्यंत आपलं मैदानी चाचणी चालेल आणि त्याच्या 1 ते 2 दिवसानंतर जे आपलं मैदानी चाचणीचा कट ऑफ लागेल किंवा 2-4 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात. तर जशी त्याच्यावर माहिती येईल, तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून सांगेल.